मवियाकडे मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघणारे 10 ते 12 नेते। उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून शिवसेना नेते शहाजी बापूंचा टोला। रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवली। वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांविरोधात काल राज्यभरामध्ये मोर्चे। घटक चाचणीच्या तोंडावर महापालिकेच्या शाळांमधील 2000 शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामावर। गुरुवार, शुक्रवार, शनिवार मतदार यादी तयार करण्याचं काम शिक्षकांकडून सुरू। म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे 19 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार। म्हाडाच्या 2030 घरांसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तर गावाचा पाणी पुरवठाही बंद। डाव्या कालव्याच्या कामाची चौकशी करावी, शेतकऱ्यांची मागणी। बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरात मध्यरात्री मुसळधार। मांजरा नदीला पूर। खबरदारी म्हणून पाटोदा शहरातील शाळा कॉलेजना सुट्टी। मुसळधार पावसामुळे अहमदनगरच्या साकत परिसरातील अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला। लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली, त्यामुळे काही लोकांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले। विरार एसी लोकलमध्ये प्रवाशांची टीसीला बेदम मारहाण। फर्स्ट क्लासच्या तिकिटावर 3 प्रवाशांचा एसी लोकलमधून प्रवास। टीसीने दंडाची मागणी केल्यामुळे मारहाण। माफीनामा घेऊन प्रवाशांना सोडलं। एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या 2250 गाड्या दाखल होणार। माझाने बातमी दाखवल्यावर अशोक लेलँड कंपनीला वर्क ऑर्डर। 1 वर्षापासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती फाईल। निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केली अनोख्या टॉक शोची घोषणा। स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानावर आधारित हम तुम्हें मरने न देंगे टॉक शो घेऊन येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।